मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज मी करते आहे जवसाची चटणी. आपण साहित्य बघूया का? इथं मी 100 ग्रॅम जवस घेतले. जवळजवळ ती आपली आमटी भाजीची 1 वाटी झालेली आहे. 2 छोटे चमचे शेंगदाणे घेतले म्हणजे आपली चटणी मिळून येईल. मोठे 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 2 मोठे चमचे डाळ किंवा डाळवं घेतलेलं आहे. लसूण घेतलेली आहे. चवीप्रमाणे सैंधव मीठ घेतलेलं आहे. इथं मी साधं लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट एकत्र केलेलं आहे. 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 सुक्या बेडगी मिरच्या असतात ना, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर मी कढई तापत ठेवलेली आहे. जवस मी कढईत घालून घेते आहे. हे जवस चाळून घ्या म्हणजे यात काही घाण असेल निघून जाईल. जवस आपण मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. हे जवस जसे जसे भाजतील तसे तसे ते उडायला लागतात. जवसामध्ये कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, हृदयाला बळकटी येते, हाडे आणि सांधे यांना पण बळकटी येते. जवसाच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते, त्वचेला चमक येते आणि केसांचे आरोग्य चांगले असते. या सर्व कारणांमुळे बहुगुणी जवसाचा सुपरफूडमध्ये समावेश केला आहे. हे बघा, आपले जवस चटचट उडायला लागले. मी आता ते एका ताटलीमध्ये काढून घेते. जास्त पण भाजायचे नाही आहे तर नाहीतर ते कडू होतात. जवस मी ताटलीत खाली काढून घेतलेले आहेत. थोडं खोबरं भाजून घेते. खोबरं मी भाजून घेते आहे. साधारण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडं समजा ऐनवेळी खोबरं नाही आहे, डाळ नाही आहे, तीळ नाही आहे, शेंगदाणे नाही आहेत, तर तुम्ही नुसते जवस भाजून त्याच्यामध्ये तिखट, मीठ, जिरे, लसूण घालूनसुद्धा चटणी खूप छान बनवता येते. जवस सोडून बाकीचे पदार्थ घातलेच पाहिजेत असं नाही. आपलं खोबरं छान खरपूस भाजून झालेलं आहे. ते मी आता खाली काढून घेते आहे. डाळ भाजून घेते आहे. डाळ हे भाजूनच केलेलं असते. थोडंसं फक्त मी इथं गरम करून घेते आहे. डाळ भाजून झाली आहे ते मी काढून घेते आहे. डाळवं घातल्यामुळं आपल्या चटणीमध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचा पण समावेश होतो. लसूण, जिरं, सुक्या मिरच्या भाजून घेते. जिरं आणि लसूण भाजी यायला लागली आहे. छान वास यायला लागलेला आहे. लसूण, जिरं आणि मिरची भाजून झालेली आहे ते मी काढून घेते. कढीलिंबाची भरपूर पानं घातलेली आहेत. कढीलिंबामुळे या चटणीला एक छान चव येते आणि आपली चटणी पौष्टिक पण होती.
कडुलिंब आपला भाजून झालेला आहे. हे बघा थोडा कुरकुरीत झाला आहे, नुसता हाताने पण असा चुरला जाते. मी आता गॅस बंद करून घेते. ही जवसाची चटणी मी खलबत्त्यात कुटून करणार आहे. ही जवसाची चटणी मी खलबत्त्यात कुटून करते आहे. तसं थोडंसं अवघड आहे, कारण हे ना जवस उडतात. अशी खलबत्त्यात कुटून चटणी केल्यानं आपल्याला सुद्धा हाताला व्यायाम होतो. आमच्या या चॅनलवर तिळाची चटणी आहे, ओल्या खोबऱ्याची लसूण घालून केलेली चटणी आहे, ती तुम्ही नक्की बघा. जवस कुटताना एवढा खमंग वास सुटलेला आहे. असे भाजलेले जवस तुम्ही जेवणानंतर रोज 1 चमचा खाल्लं तरी ते सुद्धा तुमच्या कमरेसाठी, हाडांच्या बळकटीसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं आहे. आपले जवस असे दरदरीत, थोडेसे जाडे भरडे म्हणजे असे कुटून झालेले आहेत. हे परत एकदा आपण कुटणार आहोत. आता डाळं, खोबरं, जिरं, लसूण आणि 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतले, तर चटणी मिळून यावी म्हणून ते मी याच्यात घालते आहे आणि खलबत्त्यात कुटून घेते आहे. आपले हे सगळे पदार्थ कुटून झालेले आहेत. आता हे मी ह्या जवसाच्या पुड्या ना त्याच्यावर घालते आहे. ह्याच्यावर आपण तिखट, हे सेंदो मीठ आहे ते घालून घ्यायचं आहे. चटणी सगळी एकत्र करायची आहे आणि परत एकदा खलबत्त्यात कुटून घ्यायची. आता ही सगळी चटणी परत एकदा मी खलबत्त्यात घालून कुटून एकजीव करणार आहे. अर्धा भाग चटणीचा मी कुटून घेतलेला आहे आणि दुसरा अर्धा भाग मी कुटून घेते आहे आणि नंतर दोन्ही एकत्र करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये एखादं चिंचेचं बुटूक आणि थोडासा गूळ घातला तरी ह्याची चव अप्रतिम येते. ही जवसाची चटणी तुम्ही भाकरी, पोळी किंवा वरण भाताबरोबर पण खाऊ शकता. अशा रीतीनं जवसाची खमंग अशी चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.